नमस्कार भाविको. अधिक मास महात्म्य अध्याय 24. मागील अध्यायामध्ये आपण द्विज शर्मा नावाचा जो ब्राह्मण होता त्याच्या मुलाचा त्या नारायणाने गोदान करून कसा उद्धार केला ते आपण बघितलं. आजच्या अध्यायामध्ये ती ब्राह्मणाची जी कन्या होती तिचा उद्धार कसा केला जातो ते आपण पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. ओम नमो आदिनारायण विश्वचाळका विश्वपाळना चराचर जयका चरणा ते जाणतव सत्ते. तेथे मी नमन करता ही केवती पैसे वार्ता म्हणून मौन्याची वागलता चरणी माथा ठेवित. कुशळ करावी कविता हे सकळ तुझी सत्ता वदता आणि वदविता मनोरथ पुरता तुझी बाई. ऐका श्रोते सज्जन मग मागे विप्रकुमार गेला उद्धरून सद्गुरु नारायणे कृपा करून गोदाने उद्धरला. आता तयाची जी भगिनी ते तो वैश्याने नेली चाळोनी. तयाची काय झाली कारणे नारायण म्हणी ते चिंता. सद्गुरु व्हायचा दयाळू पायी दुजान देके कवणे टाई. विप्रकन्या बुडीतसे पायी पाप डोही अगम्य. तरी ते असे कवण ठाई ते लावावे परमार्थ सोयी. म्हणून निघाला लवलाय शोधी सर्व भूमंडळा. तव लक्ष्मण नामे एक नगर असे विस्तीर्णाग्ने कोणावर. चारी वर्ण परंपार धनदायी सावकार सर्वही. तेथे ती विप्रकन्या पायी वैश्या घेऊन गेली लवलाई. ठेवती झाली निदगुरी अत्यादरे करुनिया. उपवर झाली दुहिता सभाग्य ते देखता. मागितले दे धन देता आता अति सुंदरता देखुती. आधीच ब्राह्मण वर्णी गौरांगी सुंदर पर्णी. गंडस्थळे ठसठसुनी नासिक करणे डोळसा. ऐस्यात देखोनी शेटेमान मागितले द्रव्य देती आणून. हिरी झालीच निमग्न भरला मदन निजांगे. तया नगरी नारायण पायी अवचट पातला तया टाई. शोध करिता वेश्यागृही कळला सर्व वृत्तांत. मग तिच्या ग्रा पातला नयनी देखील विप्रवाळा. म्हणे हा रे कपाळा हा तो 16 केवता. गुरे दास दासी अपार गजरत वाजी शकट थोर. नाना वस्रे अलंकार तेणे सुंदर शोभली. ऐसे देखुनी सुंदरे ते निसंग चढला उपरीवर ते. येरी अवलोकिता तया ते असील कोणी व्यसनिया. येरी मनीचा काटली मनस्वी. म्हणे हा तव दिसत हे तपस्वी. निर्णो याची पूर्ण उर्मेची म्हणून धार्मी आला जे. आसन देऊन या सत्वर नमन केले द्विजवरा. येरून दे आशीर्वादोत्तरा नगे थारा निजातनी. ती म्हणे स्वामी बैसावेत येरू हास्य वदने बोले तिथे. तुळा ओळखले नसे आम्हा ते बोले निरुते शुभानन. तुझा जन्म कवण टाई कोण आली से आटाई. ब्राह्मण कुळे उपजोन पाय काय केले सार्थक. तुझे माता पिता पुण्यवान तुझ्या बंधूची दशा कवण. येथे विषयी आसक्त होऊन काय कर्म आचरण आचरलेचे. उत्तमा नरदेह पायी वारंवार लादणार नाही. याचे सार्थक करी काही न पडे प्रभावी अनेक. पुढे नरकवासाती दारुण कुंभी पाकी घाली सूर्यनंदन. ते सोडविता तू ते कोण असो तो सांगणे मजलागी. हा तुझा समग्र परिवार दासदासिया पार. हस्ती वाजे रथवर धनापार घाटी. हे तव राहील जेथील तेथे अंती एकले जाणे लागे तू ते
विचारून पाय पुरते सांगतो सत्य तुझ लागी. ऐसे उपदेश युक्त ओळखण ती येती देता झाला नारायण. येरी पाती झाली निरुखण तो ओळखीला पूर्ण निजवणी. हा तव माझा गुरुबंधू म्हणून काटिले ते वधू. काही न बोलेचे अनुवादो मोने जेवण दिले तया ते. सद्गतीचा परम अंतर येऊन तयाचे चरण धरी. बोलती झाली ते सुंदरी अति आदरे तया ते. मग मुळापासून समग्र तया ते सांगती झाली समाचार. म्हणे माझे हे कर्मा गोर भोगल्या विण सुटेना. आता कवण उपाया ते केवी उतरेल पैर पारो. कवण भेटेला ऐसा सद्गुरु नरक गोरू चुके येणे. हा नरदेही अति उत्तम पायी तया उपरी ब्राह्मण वर्ण देही. आहारे जनार्दना शेषशाही काय हे दैवी महाराजा. ऐसे म्हणून ते वेळी ढळढळा सुगाळी. चरणीचे मस्तक मावळी विप्रबाळीनं सोडीच. परम गैवर दाटला मग कंठ करून या मोगळा. रुड लागली त्या बला पडली गळा विप्राच्या. म्हणे माये बाप सर्व गोत माझा तू तव परमाप्त. ज्ञानो बुद्धीशी कोण गत माझी मात केवती गडे. आम्ही उभयता भावंडे जाण दोघांच्या गती झाल्या दोन. कोता कोपला नारायण कैसे प्राक्तन माझे. आता देवा काय केले काही माता पित्यांची सेवा घडली नाही. बंधू तोही अवलोकिला नाही पडले अपायी काळाच्या. दान धर्म नेण्याची वार्ता भजन पुढन पूजन न घडे सर्वता. विप्रभोजन न जाणे तत्वता नाही वार्ता पुण्याची. संत सेवा घडली नाही नायको कथा पुराण श्रवण. वृथा आले जन्मा लागून केवता भगवान कोपला. आहारे दृष्टा चतुनारना हे काय ओढवले माझ्या प्रार्थना. हे केशवा जनार्दना यमयातना निवारी आहे. ऐशी सद्गतीचा अंतरी परम घाबरली सुंदरी. टपटपा सुगाळी नेत्री द्रवला अंतरी नारायण. मग ते करून धरून हृदयी संबोधीचा झाला ते जमाई. म्हणे चिंता न करो काय शेषशाही निवारील. ऐसे आश्वासून तिजला आपण निजाच निभायजला. मग म्हणे सांगेन जे वेळा ऐकसी की राजसे. ये रिवदे ते समय स्वामिया अमान्य नोय वचना तुझ्या. सांगाल तेच क्रिया स्वय आचरीन निर्धारी. अशा प्रकारे जो द्विजशर्मा नावाचा ब्राह्मण होता त्याची कन्या जी होती ती एका वेश्येने चाळवून नेली होती. मग आता संभ्रमाचा म्हणजे त्या विप्रकुमाराचा उद्धार झाला. नारायणाला चिंता लागली ती त्या मुलीची. आता ही कुठे सापडेल म्हणून तो शोध घेऊ लागला. त्याला एक पत्ता तर माहिती होता की वेश्येने चालवून नेली म्हणजे वेश्याच्या घरी कुठेतरी ते असेल असं म्हणून तो सर्व कुंटाणगृह जे होते ते पाहायला लागलाय. मग असं बघता बघता एका लक्ष्मण नावाच्या नगरामध्ये आला. आग्नेय कोणावर ते नगर आहे आणि त्या घरी शोध घेताना अचानक त्याला वृत्तांत कळला आणि तो तिच्या घरी गेलेला आहे. तिला बघितल्याबरोबर त्याला शोक झाला. अरे म्हणे देवा ही ब्राह्मणाची मुलगी बिचारा शोक करू लागला. तसं बघितलं तिच्या घरामध्ये दासी होत्या. हत्ती चारत होता. अश्व घोडे होते शकट होते. असं बघून ती त्यावरती सुंदर आधीच ब्राह्मणाची मुलगी गोरी गोरी आणि त्यामध्ये नाकट डोळे सुंदर असलेली ती मुलगी अशी लावण्यलता मुलगी बघून जे त्या गावचे सावकार होते शेठ सावकार होते ते तर निमग्न झाले होते आणि ते प्रसन्न होऊन तिला मागेल ते देत होते. मग असं तो तिच्या घरी गेल्यावर तिने त्याच्याकडे बघितले. तिला वाटलं हा कोणीतरी व्यसनी पुरुष असतो असेल म्हणून त्याने तिच्याकडे बघितलं. परंतु तिने बघितलं मनामध्ये की अरे हा तर एखादा संन्यासी दिसतोय. म्हणून ती मनामध्ये घाबरली आणि तिने त्याला आसन बसायला दिलेलं आहे की म्हणले बसा म्हणले स्वामी.
आणि मग नमस्कार केला. त्याने आसनावर तर बसलाच नाही आणि तिला आशीर्वाद सुद्धा दिला नाही. आणि तिच्याकडे बघून तो बोलू लागला, अगं म्हणले, ब्राह्मणाच्या कुळात जन्म आलाय तुझा, एवढं थोर तुझं वर्ण आहे, थोर रंगरूप आहे, आणि हे काय आचरण करतेस. त्याबरोबर तिला आठवलंय की आपण खरंच ब्राह्मण कन्या आहोत आणि हे याने कस का ओळखलंय. तिने अगदी बारीक सूक्ष्म अवलोकन बघितलं तर तिला दिसलं की अरे हे आपला नारायण दादा आहे. त्याबरोबर ती रडू लागलेली आहे. म्हणे, काय करू दादा, मला घरी आईवडील नाही, कोणी नाही, ह्या वेश्याने चाळवून आणले. अरे बघ म्हणले, माझं इतकं कर्म अघोर आहे, पुढे तर नरक यातना आहेच आहे म्हणले. आणि तो नरक साधा नाही तर कुंभी पाक नावाचा नरक आहे म्हणले. यमयातना फार आहेत त्याच्यामध्ये, तर याच्यातून तूच मला काहीतरी मार्ग दाखवू शकतोस. म्हणून तिने त्याला वारंवार म्हणले, रडू लागले आणि विचारू लागले. तेव्हा तो बसलेला आहे आणि तिला शांत केलं, सांगितलं, ऐक म्हणले, माझं ऐकशील तर तुझा उद्धार होईल, तू ऐकशील का, मी जे सांगेल ते. तिने सांगितलं, हो हो निश्चितच, तू माझा गुरुबंधू आहे म्हणले, आणि माझं अघोर कर्म आहे हे म्हणले भोगल्याशिवाय सुटणार नाही, म्हणून तू मला सद्गुरूच भेटलेला आहे, नरकातून, घोर नरकातून तारणारा तू आहेस म्हणले. तेव्हा तू सांगशील ते मी निश्चित करीन, असं तिने त्याला सांगितलेलं आहे. असो, मग तिने सांगितलं की बाबा मला दान धर्म तर काही घडला नाही, कधी कथा पुराण मी श्रवण केलं नाही. बघ म्हणले, देव माझ्यावर कसा रागवला आहे, ह्या ब्रह्मदेवाने कस काय माझ्यावर म्हणले संकट ओढलं, जनार्दना केशवा, याच्यातून तुम्हाला तारून नाही. तेव्हा तू नारायण म्हणतोय, मी जे सांगेल त्याप्रमाणे तू करशील तर तुझं म्हणले उद्धार आहे. आणि तिने कबूल केलं की दादा तू सांगशील ते मी करेन. मग नारायण काय सांगतो, मग वदे तेव्हा नारायण म्हणे, करे सर्वस्व ग्रहदान, राय निराळी ओन, पुढे महिमान देखसी, आप्त सेवक सर्वा ते, निरोप देई सगळा ते, देवनी त्यांच्या द्रव्या ते, अर्पी ब्राह्मणा ते सर्वही, स्वय करून या स्नान मग पाचारी ब्राह्मण, समग्रे पूजा करून देई लुटून भामिनीये, तुळशी पत्र ठेवी गृहासी, काही न तरी मनी आस, होई राज सर्वस्योदास, सोडी आज सकळी, ऐसे आचरता तुझ लागेन, उपेक्षणे शिराब्धी योगी, उडी घालून जांगी होय वंगे दयाळू, विश्वास मानेची भजनी, तरी मुक्ती ओसी जक्षणी, पापद्रव्य दे टाकुनी, चक्रपाणी तुष्टेल, ऐसे वदता ते लागून, येरी तैसेच करिता झाले आपण, तक्षणी आले स्नान करून पाचारी ब्राह्मण नगरीचे, मग संकल्प करून सकळ गृहावरी ठेवले तुळशी दळ, गाय म्हशी वाजी कल्लोळ, विप्र सकळ नेते झाले, दास आणि दासी पायी द्रव्य देऊन मुक्त केले ते, एकाकी एक वस्त्रानिशी पायी ऐसी नवाली झालीच, इतके कर्म सर्व तोपर्यंत नारायण होता तेथ, मागुता वदेत येत जातो विराळा ते पयामी, आता तू एक करावे, एक नेमा ते स्वीकारावे, 3 सहस्र द्रव्य घ्यावे, तरीच आतुळ द्यावे शरीर, 3 सहस्र अर्पिल जो द्रव्य तू ते, तरीच पूर्वीचे तयाच्या मनोरथा ते, नाही तरी स्वस्त पैसे निवांते, मानी वचनार्थ इतका, आम्ही येऊ प्रातः काळे करणून तुझी नवाळे, कृपाळू तो चंद्रमोळे, संकटी या सांभाळी दासा ते, ऐसे वधून चालता झाला, येरुनी नमस्कारुनी बोळविला, म्हणे अमान्य करी वचनाला, जो सांगितला धर्मबाई, सूर्यास्त पावला झाला तर वजार आले ते वेळा, 3 सहस्रांचा नेम ऐकला, परतला मेळा सर्वही, कोणा ते न देववे इतके द्रव्य, मग परतले झाले सर्व, हेरी उपोषिताचे पाव, तव काय अपुरो अर्थले देत, अंतरिक्ष जाता नारद मुनी, कौतुकिक पाहिले तेणे नयनी, तैसेच येते झाले ब्रह्मभुवनी, मागुनीला ब्रह्म्या लागुनी नमिले,
स्वागता पुसता ब्रह्मदेवे काय देखल्या पूर्व मग हास्य करून मुनिपुंगव काय पाव बोलतो काय तुमच्या लिखितार्था दिसून आली असे ताता मग समूळे निवळे दिली वार्ता होय देखता जेते पै म्हणे विप्रकन्या सुंदर तिने आचरावे कर्मजार तया योगे भरावे उदर हे तव अक्षर स्वामीचे तरी तिने सर्वस्वदान केले आलोट नेमाते स्वीकारले 3 सहस्र द्रव्य देता आवले तरी जगडे रती त्यासी आयुष्य द्रव्याच्या नेमा लागुनी न देता उपोषित कामिनी हे मी देखोनी नयनी या ठाया पातुलसे ऐसे ऐकता उत्तर म्हणे विचारी चतुर्वक्र म्हणे हे तो कर्मागोर गडू आले दिसता आहे मग ओठोनी आजळ करी 3 सहस्र द्रव्य घेतले पदरी त्वरे पातला त्या नगरी अकस्मात द्वारी उभी ठायला सौदागराचा वेश धरिला सत्वर उपरी वरी वेधला बोलता झाला जे बोला नेम ऐकिला निज करणी नेमयुक्त द्रव्य दिले परे म्हणे मी परतून येतो ये वेळे सिद्धता असू दे सकळ म्हणून तात्काळ चालिला ऐसे करून नवाई गुप्त झाला ठाईच्या राई येरी मार्ग लक्षित बैसले पाहिजे सूर्योदय पावतो परी घेता न दे घेता ते उपोषित बैसली ते नशिबेची द्रव्या ते काही केली जाणबाई तव सूर्योदय झाला आणि नारायण पातला ये निर्णय वृत्तांत निवेदिला जो वर्तला निशिते म्हणे येऊन सौदागर द्रव्य दिले 3 सहस्र नो देखो अद्याप पोर पुढे प्रकार केवता ऐसे ऐकताचे उत्तर यरुवर्षला निर्भर म्हणे बोलावी धरा अमर वाटी सर्वधने स्नान करून येई आता बोलवून या विप्रसमता द्रव्य वेची तत्वदा नसे वार्ता अन्य काही तथास्तु म्हणून निजवाचा स्नान करून भावेचाचा पाचारुण वेळा विप्राचा केला द्रव्य मुष्टी आणि वंजळ भरून द्रव्य वाटती झाली कामिनी आश्चर्य करती सगळं जनी देखे नाही नारायण दुसरे दिवसा लागून नामुष्टीवरी अन्न तव दिनमाला अस्तमान झाले कथना ब्रह्मदेवा पुन्हा नारदे जाऊन वार्ता निवेदली ब्रह्माकरणी म्हणे 3 सहस्र ते कामिनी केवे आणि द्रव्यादे काल तुम्ही जे द्रव्य दिले ते सर्वही दान दिले पुढे पाहिजे विचारले उपोषिता बोलादी आज तो दुसरा दिन उपोषित ती अंगना जारणे ती कोणाच पुढे विचारणा कवती जारत्वे उदर भरावे हे तो असत्य झाले हा गवे ऐसे ऐकून ब्रह्मदेवे म्हणे तो बरवे दिसेना मग ओठोनी लावलाय 30 सहस्र घेतले पायी तात्काळ पातले निजग्रही असे ज्या ठाई वेशादे जितके द्रव्य दान दिले तयाच्या दशगुणे तारपिले म्हणून पाहिजे शास्त्र बोलले हे धरती घेतले 30 सहस्र पातला मंदिर लवला आहे समग्र द्रव्य पुढे ठेविले म्हणे ठेवीचे गृह मिळे आम्हा ते व्यापले कामानळे येऊन भोग वेळ लक्षण आपणाचो सावकार पाऊत ते सुपर सुंदर अंगी दाटला कामाचर म्हणून तत्पर पावलो तरी जे मागची तेच देईन न करी कदा नवान हे द्रव्य चित्तीच आठवून आम्ही परतून येत होतो पाहुणे सुंदर कांदी एरी चाकाडली चित्ती मस्तक ठेवी चरणावरती एरी विनंती करत होती आलोटाचे नेम माझा तोची परिचय महाराजा कालद्रव्यार्थ घेतले बोजा झाले भातातयाची तरी तो अद्यापवरी देखिला नाही हे द्रव्य मी तो न सेवी त्याचा मनोरथ पुरताही सेवा तुमची करूही ऐसे नेमोत्तर नग नारीचे जाण आकरण चतुरानंद थकला झाला जी जवन हे तो कठीण दिसत आहे मग तिथे बोलत असे वचना तरी पूर्वी तयाची कामना तो ये द्रव्य ठेवीच आठवण येऊ परतून मागू दे ऐसे ती दोन गुप्त झाला तक्षणी येरी चाकाटले वने केवळ करते विपरीत ऐसे वर्तमान झाले ते टाळी तो भाग्यतोय झाला पायी नारायणाला लवलाई येरी ठेवी पायी मस्तक येरीने वार्ता निवेदली सकळ म्हण द्रव्य घे देऊन घेत तात्काळ गुप्त झाला लागता वेळ नेणो केळ कैसा मी येरू म्हणे बहुत झाले निघे तरी आता ऐके स्नान करून निके द्रव्य वाटी विप्राते मग बोले ते कामिनी केवती आचुरे करणे द्रव्य तो दिदले दोघांनी न देखो नाही ऐकतो उत्तर देत असे नारायण तुझे सांगत होते करी कारण तिने तात्काळ स्नान करून विप्रवरी आहा करिले मग द्रव्याचे वरून जोळी नेती झाली विप्रमंडळी येरी राहिलीच निराळी नेत्र कमी ओली मग अशा प्रकारे तो नारायण जो होता तिच्या घरी गेला तिला सांगितलं
की मी सांगतो त्याप्रमाणे करशील तर तुझा उद्धार होईल. ती म्हणले हो जरूर सांगा. त्याप्रमाणे तिने सांगितलं. बघ म्हणलं, हे तुझं पापकर्म आचरण करून कमवलेली सर्व काही इस्टेट, धन वगैरे सर्व जे आहे, हे सकाळी स्नान करून ये आणि ब्राह्मणाला सर्व दान दे. तुझ्याकडे जे नोकर चाकर आहेत त्यांचा पगार त्यांना देऊन दे आणि त्यांना मुक्त कर. तिने हो म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे ती सकाळी गेलेली आहे, नदीच्या तीरावर स्नान करून आली आणि आपलं म्हणजे घर, गाई, म्हशी वगैरे, घोडे, हत्ती, सर्व काही जे होतं संपत्ती, सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केलेली आहे आणि बिचारी एक वस्त्रानेशी बाहेर बसलेली आहे. आता हे झालं नारायणासमोर. नारायणाने तिला नियम सांगितला. म्हणे आज जर कोणी आलं तर त्याला सांग की तू 3000 रुपये दिलेस तरच मी म्हणे तुझे शरीर सुख तुला देईन, नाहीतर देणार नाही, असा नियम कर. संध्याकाळ झाली. हे जे शौकीन, आंबट शौकीन लोक होते ते येऊ लागले आणि सर्वांनी हे ऐकलं की 3000 रुपये ती मागते. त्याबरोबर सर्व घरी परत आलेले आहे. आणि हे होत असताना आकाशमार्गाने नारद मुनी चालले होते. त्यांनी हे सर्व अवलोकन केलं. त्यांनी विचार केला की एवढे म्हणले ही ब्राह्मणाची कन्या, हिने सर्व दान करून दिलं, जार कर्म सुद्धा करत नाही. मग आता इथे हिला कमाई नाही, ही पोट भरून आज उपाशी आहे. म्हणून ते तडक वैकुंठात गेले, ते ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मदेवाला सर्व हकीकत सांगितली. ब्रह्मदेवाला वाटले अरे म्हणले तर कठीण आहे. म्हणून त्यांनी 3000 द्रव्य घेतलेले आहे आणि तिच्या घरी ते आलेले आहेत आणि तिला सांगितलं की बुवा हे 3000 रुपये ठेव, मी गावातून माझ्या बिराडाहून येतोच म्हणले. तिने 3000 रुपये घेतले आहेत आणि त्यांची वाट पाहते आहे. तो आलाच नाही सकाळ झाली तरी. मग सकाळी पुन्हा नारायणाला हे सर्व तिने सांगितलं. त्याप्रमाणे नारायणाने सांगितलं तू स्नान करून ये आणि 3000 रुपये सुद्धा दान धर्म करून टाक. असो, मग आता तिने त्याप्रमाणे केलं. दुसऱ्या दिवशी स्नान करून आली, ब्राह्मणांना बोलवलं आणि ते 3000 रुपये दान दिले. हे सुद्धा नारदाने ब्रह्मदेवाला सांगितलं आणि ब्रह्मदेवाने 30,000 रुपये बरोबर घेतले, द्रव्य बरोबर घेतलेलं आहे. इथे एक जरी दिलं देवाला 10 द्यावे लागतात, दशपट द्यावं लागतं. त्याप्रमाणे ब्रह्मदेव दशपट पुन्हा द्रव्य घेऊन आलेला आहे आणि तिला दिलेलं आहे. तिला सांगितलं की बाई म्हणले तुझं स्वरूप पाहून म्हणले माझ्या मनामध्ये विषय वासना तीव्र उत्पन्न झालेली आहे. म्हणे 30,000 रुपये तू ठेव. ती म्हणले बाबा अहो कालच एकाने मला 3000 दिलेले आहे, तो आल्याशिवाय मी काही तुम्हाला शरीर सुख देऊ शकत नाही. दोघांचे 2 पैसे घेऊन मी करू काय. तरी त्याने काहीतरी कारणानिमित्त 30,000 रुपये तिच्याजवळ दिलेले आहेत. आता तिने बघितलं की हा याच्यासारखा व्यक्ती तर मी अगोदर बघितलेला नाही आहे. त्याच्या पुंज दिसतो म्हणले फार, याने एवढं सर्व काही दिलेलं आहे. म्हणून तिच्या मनामध्ये तिने विचार केला की हा जो आलेला आहे हा काहीतरी दैवी पुरुष दिसतोय. हे अशा प्रकारचं त्या मुलीचं नेम ऐकल्याबरोबर ब्रह्मदेव जो होता तो थकीत झालेला आहे. त्याने विचार केला हे तर फार कठीण दिसतंय. मग तिला बोलवून सांगू लागला की म्हणले ठीक आहे, ज्याने तुला 3000 दिले त्याचा हे झाल्याशिवाय तू मला काही निरोप देऊ नकोस म्हणले. तिने ते पैसे घेऊन ठेवले आणि तो तात्काळ गुप्त झाला. असं झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सुद्धा नारायण लवकर आला आणि नारायणाने विचारल्याप्रमाणे नारायणाला सर्व सांगितलं आहे. तेव्हा नारायणाने तेच सांगितलं
की ऐक म्हणले, हे सर्व जे आहे तू स्नान करून ये आणि हे पुन्हा ब्राह्मणांना दान देऊन टाक. मग बोले ते भामिनी के उते आचरू हे करणे, द्रव्य तो दिले दोघांनी न देखो नाही एकतो. उत्तर देत असे नारायण तुथे सांगतो ते करी कारण, तिने तात्काळ स्नान करून विप्रवर्या बोलविले. मग द्रव्यांची भरून जोळी नेती झाली विप्रमंडळी, येरी राहिलीसे निराळे नेत्र कमळे अवलोकित. ऐसे सर्वजणांचा वेळ केला रात्री उपोषित ते बाळा, तो दिनमान असताच गेला विचार कळला ब्रह्मदेवा. नारदे निवेदिले समग्र घाबरला चतुर्वक्र, म्हणे आता केवता प्रकार न सुचे विचार काय आता. ऐसे द्रव्य न्यावे कोटवरी तिथे आयुष्य असे शतवरी, प्रतिदिनी आचरता सुंदरी दशपट द्यावे लागे. सांप्रत द्यावे लागे 3 लक्ष, ऐसे उडतारा तंदी म्हणते वर्षे शताचं तरी द्रव्य नाही. ऐसे जाणून अंतर्यांचे मला झाडिले जड करी, म्हणे घेऊन यावे ते सुंदरी आचरे पर्यायसी ते. आज्ञा होता सकाळी विमान उतरले भूतळी, तात्काळ दिव्य रूप झाली विमान आणून विमान न परतुनी बसते. म्हणे सद्गुरु नारायण देखता येता जाण, न सेवी मी विमान जावे परतून माघारे. मग विमान करून स्थिर दूत गेले सत्वर, नमुन्या चतुर्वक्र समाचार सांगितला. बिना नारायणा वाचून विमानी न बैसे भामिनी, मग वदे कमळातनी हेही काय कहाणी अपूर्व. मग नारायण ते ठेविता हे बरी नदीचे वार्ता, ऐसेचे वारंवार वर्तिता विपरीत वार्ता उपावे. ऐसे जाणून निजमने उभयता आणले ते क्षणी, वाहुनी अंजवाय निजमनी आणले. परी मुख्य भाव असावा मग पाविजे देव आदिदेवा, म्हणून सांगतो तुम्हा सर्वा भावार्थ्याचरावा मलमाचं. जरी सर्वस्वी दान केले तरी तत्काळ पाहुजे पिळे, संतुष्ट होऊन नारायण व गोपाळ वेळे, परी आढळतो पाहावे. मग अशा प्रकारे त्या ब्राह्मणाच्या मुलीला तिने सांगितल्याप्रमाणे 3000 रुपये वाटून दिलेत. जेवण नाही. दुसऱ्या दिवशी 30,000 मिळाले, ते सुद्धा तिने नारायणाच्या सांगण्याने ब्राह्मणांना दान करून टाकले. आता आला 3रा दिवस, मग करावं काय. तिला ते देव दिसलेत. देवांनी सांगितलं की तू हे व्रत उपोषण सोडून दे. तिने सांगितलं नाही, मी व्रत उपोषण तर सोडणारच नाही म्हणलं. मग अशा प्रकारे तिचे ते वाक्य ऐकून देवाच्या लक्षात आलं की ही फार कठीण आहे. म्हणून देवाने तिचा दिव्य देह निर्माण केलेला आहे. सांप्रत जाणून 3 लक्ष त्या ठिकाणी द्यायचे आहेत असं एकंदर हिशोब झालेला आहे. मग विमान स्थिर केलं त्यांनी, दूध गेले खाली आणि त्यांनी तिला नमस्कार करून नारायणासहित त्या विमानामध्ये बसवलेलं आहे. नारायणा ते ठेविता येईन बरी दिसे वार्ता, तो ऐसेचे वारंवार करता विमानी जाणले. ऐशी देशात आयुषी चारण उद्धरिले जाऊ सद्गुरु वचने, म्हणून अनन्याहून जावे चरण सद्गुरुदे. परी मुख्य बाबा असावा मग पाविचे देवादिदेवा, म्हणून सांगतो तुम्हा सर्वा भावार्थे आचरावा मलमास. जो सर्वस्वी दान केले अधिक मासमेव कथन ग्रंथ, पद्मपुराणे संमत मनोरथ विरचित, चतुर्विंशति तोऽध्याय गोडा. गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. भाविक हो, आजच्या अध्यायामध्ये आपण ती ब्राह्मणाची मुलगी जी होती जी वेश्याने चोळून नेलेली, त्या मुलीचा पुढे कसा उद्धार होतो ते आपण बघितलंय. आणि पुढच्या अध्यायामध्ये आपण नाना प्रकारचे दान कसे करावे, त्याचं महत्त्व काय आणि पूर्वी कोणी आचरण केलंय याविषयी आपण पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.